तर नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला पण असं वाटतंय का, की आपल्याला रोज सकाळी वर्कआउट, योगा, एक्सरसाइज, झुंबा हे सर्व करण्यासाठी वेळ नाहीये? तर स्वतःसाठी अवघे 4 मिनिट आहेत का तुमच्याकडे? घड्याळामध्ये वेळ लावून आपण ह्या सर्व गोष्टी करूयात. जेणेकरून तुमचं बॉडीवरचं फॅट, मसल हे कशा पद्धतीने ग्रो होतील आणि फॅट हे कसं कमी होईल हे सर्व पाहणार आहोत. त्याचबरोबर बॉडी थकलेली आहे, आळस आल्यासारखा वाटतोय, काही करावंसं वाटत नाही, तर फक्त 4 मिनिट जे आहेत ते स्वतःसाठी देऊन बघा. चालेल? तर चला मग सुरू करूयात. माझ्यासोबत व्हिडिओ सुरू करत असताना तुम्हीही सुरू करू शकता. ओके? व्हिडिओ समोर ठेवून जो आहे तुम्ही सुरू करा एक्सरसाइज आणि वर्कआउट. तर जास्त वेळ न घेता 4 मिनिट एक्सरसाइज कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. या. तर सुरुवातीला दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे, मानेला पीळ द्यायचा, उजवीकडे डावीकडे प्रत्येक स्टेप ही सुरुवातीला 10-10 वेळा करायची. ओके, चलो. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खाली आणि वर. जेव्हा आपण वर बघतो तेव्हा आपल्या पूर्ण थायरॉइड ग्रंथी म्हणजे या ठिकाणी मानेवरती ताण आला पाहिजे आणि पाठीमागून जेव्हा आपण खाली जातो तेव्हा ही जी आपली हनवटी आहे ना ती चेस्टला टच झाली पाहिजे. ओके, सो रेडी? कम ऑन एव्हरीवन. 1, 2. थायरॉइड वरती प्रेशर, हार्मोनल इम्बॅलन्स बॅलन्स करण्यासाठी खूप मदत करतं. परफेक्शनने व्यवस्थित करा. 5, 6, 7, 8, 9, 10. चेंज. आता हाफ सर्कल मध्ये फिरवायचं आपल्याला. ज्यांची मान जास्त दुखते त्यांनी ही एक्सरसाइज थोडी हळूहळू केली तरीही चालेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, माग 1, 2, 3, 4, 5, उजवीकडून डावीकडे 6, 7. चेंज. शोल्डर 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. दोन्ही पायात अंतर घ्यायचंय. हात या पद्धतीने. 1, शोल्डर वरती ताण. 2, 3, 4, 5. पूर्ण ताण जो आहे फील करायचं आपल्या शरीरावरती कुठे येतोय, हातांवरती कुठे येत आहे. यांनी चेस्टची जी साईज आहे ती व्यवस्थित होईल. जे चेस्ट मसल लूज झालं ते टाईट होण्यास मदत होईल. त्यामुळे व्यवस्थित करा. मी बोलत आहे, तुम्ही काउंट करत करत 10 वेळा करा सर्वांनी सोबत. येस. आता पोझिशन चेंज करणार आहोत. नेक्स्ट स्टेप कशी असणार झाली ती एकदा पाहून घ्यायचंय. दोन्ही हात वरती केलेले आहेत आणि श्वास सोडत 1, 2. तुम्हाला असं वाटत असेल की पोटावरचं फॅट आपलं जास्त आहे तर पाय हा आणखी वरती घेण्याचा प्रयत्न करा. 6, 7, 8, 9, 10. 10 झालेत. आता पोझिशन चेंज करायची आहे. साईड मध्ये बघा आणि मांड्यांवरती ताण येणार आहे. ती पोझिशन कशी आहे? दोन्ही पायात अंतर घ्यायचंय शक्य होईल तेवढं जास्त. जर तुमची हाईट जास्त असेल तर आणखी अंतर थोडस वाढणार झालं. ओके, चला मग ही स्टेप करत असताना 1 हात वरती, 2, 3 क्रॉस मध्ये, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. झालेत 10 आणि आपल्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. तर चला नेक्स्ट एक्सरसाइज आपण करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला रनिंग करायची आहे, जी की फास्ट अशी असणार झाली. ओके, सो एव्हरीवन जागेवरच करायचंय, कुठेच बाहेर नाही जायचं. Come on, fast, everyone. ओके, डन. नाव पोझिशन चेंज. ज्यांना जम्पिंग जॅक ही एक्सरसाइज करता येत नाही तर त्यांच्यासाठी कोणती आहे? जे की सुरुवातीला आहेत, बिगिनर आहेत, त्यांच्यासाठी सांगते खास. आणि बाकीच्यांनी माझ्यासोबत लाईव्ह मध्ये जर ते रेग्युलर वर्कआउट करत असतील तर त्यांनी या ठिकाणी जम्पिंग जॅकच करायचा आहे. ओके, तर चला कसं करायचंय सांगते. बेसिक हात असेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Both hand and both side. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. डन. नाव मोशन चेंज. नेक्स्ट एक्सरसाइज कशी करायची आहे ती एकदा सर्वांनी पाहून घ्या, जेणेकरून तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल. ओके, तर सर्वांनी आता जम्पिंग जॅक करायचा आहे, जे माझ्या